हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण 2 उकडलेल्या बटाट्यांपासून मस्त असा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपण या ठिकाणी 2 बटाटे उकडून त्यांना छान किसून घेतलेला आहे। त्यामध्ये आता थोडासा कांदा टाकूया, बारीक चिरलेला कांदा टाकूया, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चवीपुरतं लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जिरे या ठिकाणी घालूया। आणि आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी ब्रेड घेतलेला आहे। ब्रेड आपण छोट्या साईजचा घेतलेला आहे, तुम्ही मोठ्या साईजचा घेतला तरी चालेल। आता आपण याचा जो साईडचा भाग आहे तो आपण कापून घेणार आहोत। याला असं चौकोनी शेप मध्ये आपण कापूया आणि हे जे आपला उरलेला भाग आहे याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आपले हे कट करून झालेले आहेत। आता आपण यावर टोमॅटो केचप लावूया। आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण यावर लावूया। आता आपण यावर थोडं चीज छान लावूया आणि याला असं दाबून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे निघणार नाही। या ठिकाणी आपण आता स्लरी बनवून घेऊया। स्लरी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 चमचा मैदा घेतलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। यामध्ये आता थोडं पाणी टाकून याला छान असं मिश्रण बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली स्लरी बनवून रेडी आहे। आता आपण जे तुकडे करून घेतले आहेत ब्रेडचे ते या स्लरी मध्ये डिप करूया। आणि यामध्ये असं डुबवून घेऊया। हे छान असे लागलं गेलं पाहिजे। असंच आपण सर्व ब्रेड असे यामध्ये डुबवून घेणार आहोत। आपण या ठिकाणी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरमही झालेलं आहे। आता आपण जे
ब्रेड डुबवून घेतलेले आहेत ब्रेड क्रम्समध्ये, ते तेलामध्ये सोडूया आणि त्यांना छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया। तुम्ही बघू शकता यांना छान असा लालसर रंग आलेला आहे। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा झटपट नाश्ता बनवून रेडी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राइब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।